नमस्कार, मी अशोक अडसुळे परत एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आपल्या या यस समर्पण एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती। बाळांनो, आपण पाहत आहोत एसएससी चे म्हणजेच इयत्ता 10वीच्या मॅथ्स पार्ट 2 चे म्हणजेच जॉमेट्रीचे सुरुवातीचे काही कॉन्सेप्ट्स। तर त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी चॅप्टर मध्ये आपण पाहत आहोत। आजचा कॉन्सेप्ट आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स। तर थेरम ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स काय म्हणतोय? व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, जेव्हा दोन ट्रायंगल्स काय असतात, सिमिलर असतात, तेव्हा द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स, तर तेव्हा त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा इक्वल असतो, इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स। हा त्या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो कशाशी इक्वल असतो? रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स। तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्सच्या स्क्वेअर्सच्या रेशोशी इक्वल असतो। तर पहिल्यांदा आपण काय लिहित असतो? गिव्हन गिव्हन मध्ये काय दिसतंय आपल्याला? ट्रायंगल ए बी सी हा सिमिलर दिलाय ट्रायंगल पी क्यू आर सोबत, आणि आणखी एक गोष्ट दिलेली काय? एडी इज परपेंडिक्युलर टू बीसी आणि पीएस इज परपेंडिक्युलर टू क्यू आर। येस, त्यानंतर टू प्रूव्ह आपल्याला काय सिद्ध करायचंय? काय सिद्ध करायचंय की रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स। तर एरियाचा रेशो लिहायचा, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू, कशाशी इक्वल आहे? त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्सच्या स्क्वेअरच्या रेशोशी। तर करस्पॉन्डिंग साइड्सच्या स्क्वेअरचा रेशो घ्यायचा आहे, ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर। हे आपल्याला दाखवायचं आहे। तर आता याच्या पुढचा पॉइंट असतो प्रूफ। आपण ही व्हिडिओ सिरीज जेव्हा आपण सुरू केली तेव्हा सगळ्यात सुरुवातीचा कॉन्सेप्ट कोणता होता? रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स। The ratio of areas of two triangles is always equal to the ratio of product of their corresponding heights and bases। म्हणजेच काय? दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग हाइट्स आणि बेसिसच्या मल्टिप्लिकेशनच्या म्हणजेच प्रोडक्टच्या रेशो एवढा असतो। तर ते आपल्याला इथं लिहायचं आहे हियर। देअरफॉर इथं काय लिहायचं मग आपण? हियर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन area of triangle PQR is equal to height into base AD multiplied by BC upon PQR चा height into base PS multiplied by QR, PS multiplied by QR। ह्याला आपण सेपरेट मल्टिप्लिकेशन लिहूयात, AD upon PS multiplied by BC upon QR। ह्याला स्टेटमेंट 1 देऊयात आणि रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हा कॉन्सेप्ट। नाउ इन ट्रायंगल ए बी डी अँड ट्रायंगल पी क्यू एस ह्या दोन ट्रायंगल मध्ये आपल्याला काय दिसतं बाळांनो? अँगल एडीबी इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल पीक्यूएस, विथ अँगल PQS। इथे काय कारण असणार आहे? इच 90 डिग्री दिलेलं आहे ऑलरेडी, आणि एबीसी PQR एकमेकांना सिमिलर दिले, त्याच्यामुळे अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल क्यू हे पण दिलेलं आहे। अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल क्यू हे गिव्हन। तर यावरून आपण डायरेक्टली लिहू शकतो triangle ABD is similar with triangle PQS by AA test of similarity। जर हे ट्रायंगल आपल्याला AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी नुसार सिमिलर भेटत असतील, समरूप मिळत असतील, तेव्हा आपण त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्सला काय करू शकतो? सेम प्रपोर्शन मध्ये लिहू शकतो। म्हणजेच काय? AD अपॉन PS, इथे काय दिसतंय? हे AD अपॉन PS इज इक्वल टू काय येतं? AB अपॉन PQ, AB अपॉन PQ। ह्याला आपण काय करूयात? स्टेटमेंट 2 दिलं। नाउ ऑलरेडी काय दिलेलं आहे?
ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR गिव्हन, हे पण दिलेलं आहे. मग ह्याच्या पण साइड्स आपण काय करू शकतो, सेम प्रपोर्शन मध्ये लिहू शकतो. यस, AB अपॉन PQ इज इक्वल टू यस BC अपॉन QR, BC अपॉन QR. Sides, corresponding sides are in proportion. Corresponding sides, इथं पण काय लिहूयात, corresponding sides रिझन लिहूयात. तर याला आपण स्टेटमेंट काय दिलं, 3. तर आता आपण इथं स्टेटमेंट 1 आहे आपल्याकडे, इथं स्टेटमेंट 2 आहे आणि इथं स्टेटमेंट 3 आहे. याच्यात लक्षात घेता येतं आपल्याला AD इज इक्वल टू AB अपॉन PQ दिलंय आणि AB अपॉन PQ इज इक्वल टू काय दिसतंय आपल्याला, BC अपॉन QR. म्हणजेच AD, सर फ्रॉम 2 and 3, फ्रॉम 2 and 3 आपण काय लिहू शकतो तिथं, AD अपॉन PS इज इक्वल टू BC अपॉन QR. ह्याला आपण काय देऊयात, 4. सो फ्रॉम 1 and 4, फ्रॉम 1 and 4, तर 1 आणि 4 वरून AD अपॉन PS इज इक्वल टू BC अपॉन QR भेटलंय. मग इथं आपण डायरेक्टली काय करू शकतो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू काय घेतलेलं इथं, AD अपॉन PS मल्टिप्लाइड बाय BC अपॉन QR. पण AD अपॉन PS आणि BC अपॉन QR सेम आहेत, म्हणजे इक्वल भेटलेत आपल्याला. सो इथं 4 वरून आपण लिहू शकतो BC अपॉन QR मल्टिप्लाइड बाय BC अपॉन QR. BC अपॉन QR मल्टिप्लाइड बाय BC अपॉन QR हे आलं आपलं BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. सो सिमिलरली त्याचप्रमाणे दाखवू शकतो आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू काय दाखवू शकतो आपण, डायरेक्टली हे स्टेटमेंट इथे लिहू शकतो, AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. हेच प्रूव्ह. अशा प्रकारे आपण थेरम ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स सिद्ध करू शकतो, प्रूव्ह करून दाखवू शकतो. तर आशा करतोय हा थेरम तुम्हाला नक्कीच समजला असेल. आता या थेरम वरती बेस्ड काही एक्झाम्पल्स आपण घेऊयात. आताच आपण काय बघितलं बाळांनो, थेरम ऑफ रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. तर त्याचा वापर करून हा प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे. तर हियर काय ट्रायंगल ABC काय दिले बाळांनो इथं, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. देयरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, इथं डायरेक्टली आपण लिहू शकतो ते AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. का तर इथं डायरेक्टली हे लिहायचंय, कारण काय ह्याचं की रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ह्याचं कारण काय बाळांनो, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज ऑलवेज इक्वल टू द रेशिओ ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. तर इथं थेरम ऑफ रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. हा आपण इथं रिझन लिहिलं. देयरफॉर आता इथं एरिया ऑफ ट्रायंगल ABC काय दिलेलं आहे, 16 आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR काय दिलेलं आहे, 25. देयरफॉर AB स्क्वेअर इथे इज इक्वल टू काय येणार, AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. इथे काय लिहूयात, देयरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइडला काय करूयात, स्क्वेअर रूट घेऊयात. त्याचं स्क्वेअर रूट काय, 16 चं स्क्वेअर रूट 4, 25 चं स्क्वेअर रूट काय येणार आहे 5 इज इक्वल टू AB स्क्वेअर चं स्क्वेअर रूट AB अपॉन PQ स्क्वेअर चं स्क्वेअर रूट आलं PQ. देयरफॉर AB
अपॉन PQ इज इक्वल टू 4/5 इज आवर फायनल आन्सर. तर आशा करतोय समजला असेलच. आता बघूयात पुढचा प्रॉब्लेम. बाळांनो, इथं आणखी एक प्रॉब्लेम तुम्हाला बोर्डावरती दिसतोय. जो प्रॉब्लेम आहे थेरम ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स वरती डिपेंड. तर रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स, दोन सिमिलर ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो आपल्याला दिलाय काय 2:5. आणि पुढे विचारलंय इफ द एरियाज ऑफ स्मॉल ट्रायंगल इफ द एरिया ऑफ स्मॉल ट्रायंगल इज 64, फाइंड द एरिया ऑफ बिगर ट्रायंगल. तर इथं आपण अज्युम करूयात लेट द स्मॉलर triangle B, triangle ABC and bigger triangle B, triangle PQR. तर therefore triangle ABC similar triangle PQR given. मग आता हे दिले, आपण काय केलं अज्युम केलं. समज आपण काय समजलंय की ट्रायंगल एबीसी हा स्मॉलर ट्रायंगल आहे आणि ट्रायंगल PQR हा बिगर ट्रायंगल आहे. आणि ती दोन्ही ट्रायंगल इथं काय लिहिलेलं आहे सिमिलर आहे कारण ते दिलेलं आहे. तर इथं रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्सच्या थेरम नुसार आपण लिहू शकतो बाय रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर triangles, we can write what we can write area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to AB square upon PQ square. But AB upon PQ is equal to काय दिलं इथं 2/5. रिझन काय AB is 2, PQ is equal to 2:5 आपल्याला दिलेलं आहे गिव्हन. देअरफॉर आता इथं डायरेक्टली आपण काय करूयात व्हॅल्यूज सगळ्या पुटअप करूयात. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी किती दिलेलं आहे, स्मॉलर ट्रायंगलचा एरिया काय दिलेला आहे आपल्याला 64. सो इथं 64 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB म्हणजेच काय 2 स्क्वेअर अपॉन 5 म्हणजे काय PQ म्हणजेच काय 5 स्क्वेअर, PQ स्क्वेअर 5 स्क्वेअर. therefore इथं काय येईल 64 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 2 स्क्वेअर 4 अपॉन 5 चा स्क्वेअर किती येईल 25. therefore मग आता काय करूयात आपण 64 लेफ्ट हँड साइडला आहे, हे 25 जे आहे ते राईट हँड साइडला डिवायडेड बाय, त्याला आपण लेफ्ट हँड साइडला 64 कडे आणलं तर 64 सोबत ते मल्टिप्लाइड बाय होतं. 64 मल्टिप्लाइड बाय 25 इज इक्वल टू इथं एरिया ऑफ ट्रायंगल PQR लेफ्ट हँड साइडला डिवायडेड बाय आहे, त्याला आपण राईट हँड साइडला जर 4 कडे आणलं तर ते 4 ला मल्टिप्लाइड बाय होतं. सो इथं 4 मल्टिप्लाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. मग आता आपण ही साइड इकडे लिहूयात म्हणजे आपल्याला सोपं जाईल. therefore 4 मल्टिप्लाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 64 मल्टिप्लाइड बाय 25. मग आता इथं सोडवूयात. therefore काय इथं therefore एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू इथं 64 मल्टिप्लाइड बाय 25 आहे, 64 मल्टिप्लाइड बाय काय आहे 25 आणि हे 4 इथं मल्टिप्लाइड बाय होतं लेफ्ट हँड साइडला, ते काय होईल राईट हँड साइडला डिवायडेड बाय होईल, डिवायडेड बाय 4. 4 1 जा 4 आणि इथं 16 4 जा 64. आता 16 मल्टिप्लाइड बाय 25 याचं मल्टिप्लिकेशन. सो 16 5 जा 80, 80 ला 0 कॅरी 8, 16 2 जा 32, 32 plus 8 40. So here area of triangle PQR is equal to 400. तर अशा प्रकारे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स चा वापर करून
त्या थिअरमचा वापर करून आपण त्याच्यावरती बेस्ड असलेले प्रॉब्लेम सोडवू शकतो. आशा करतोय बाळांनो, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स हा थिअरम आणि त्याच्यावरती डिपेंड असलेले काही प्रॉब्लेम्स जे आता मी तुम्हाला शिकवलेत ते तुम्हाला समजले असतीलच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला असं वाटतं की या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होतोय तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. थँक्यू. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या कॉन्सेप्ट सोबत. टिल देन टेक केअर. बाय.